आमदार प्रशांत ठाकूर यांनी चौथ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवून आपल्या सर्व पत्रकारांच्या भाषेमध्ये चौकार मारलेला आहे. जनतेनं सुद्धा आमदार प्रशांत ठाकूर चौकार मारणार म्हणून झालं होतं. जे चौकार मारून षटकाराकडे चालणारी प्रगतीची वाटचाल आहे. भावी काळात जाऊन षटकारापर्यंत जायचं आहे आणि त्या दृष्टीने साधारणतः त्याची सुरुवात जी आहे ती होम ग्राउंड पनवेलच्या नगरपालिकेपासून त्याने केलेली आहे. पण 2009, 2014, 2019 आणि आता 2024ला त्यांनी विधानसभेतला चौकार मारलेला आहे. भारतीय जनता पक्ष आणि महायुती जी आहे, शिवसेना शिंदे साहेबांची, अजितदादांची राष्ट्रवादी आणि RPI वगैरे इतर पक्ष सर्व जे एकत्र आहेत, या महायुतीचं काम जे आहे ते अतिशय शिस्तबद्ध आणि पद्धतशीरपणे इथे झालेलं आहे. निवडणूक लागणार म्हटल्यानंतर जाहीर झाल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत इथलं महायुती जी आहे ना ते एकसंधपणानं काम करत होती. त्यामुळं आजचा विजय जो आहे तो प्रचंड मोठा असा. खरं तर बघायला गेलं तर जवळजवळ सर्वात मोठा 1-2 मतदारसंघ असतील नसतील इतका मोठा असलेला विधानसभा मतदारसंघ, 6 लाख आणि जवळजवळ 58,000 मतदार त्याच्यामध्ये, इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये हे सांभाळायचं म्हटल्यानंतर अवघडच असतं. मतदारांनी उमेदवारांनी प्रत्येक गावागावात प्रत्येक वार्डामध्ये जायचं आणि नागरिकांशी संपर्क साधायचा. पण प्रशांत दादांनी आपल्या पायाला भिंगरी लावून आपलं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं हे कामकाज आहे, त्यांची वाटचाल आहे, नेत्यांची दिशा कुठली आहे, मोदी साहेब, फडणवीस साहेब किंवा शिंदे साहेब, दादा, ही सर्व लोकांपर्यंत पोहोचवली आणि ती लोकांना अतिशय चांगली पटली की हे सरकार जे आहे ते विकास सरकार आहे. काही शंका कुशंका काही काही काढल्या, पण त्यांना चोखपणानं उत्तर देण्यात आलं. हे झालं नाही, ते झालं नाही. आता इथं जो विकास व्हायला पाहिजे त्याच्यापैकी पूर्वीच असलेली इथली स्थिती आणि आताची ती जमीन आसमानचा फरक पडला आहे. 100% आपल्याला अपेक्षा आहे. 100%च्या ऐवजी मला वाटते 80-90% तरी विकास आपला झालेला आहे. उरले 10-20% जो आहे तो आता त्या चौकार मारल्यानंतर ह्या कालावधीमध्ये ते 100% पूर्ण करतील अशी आम्हाला आशा वाटते. आणि त्याच्यामुळे प्रशांत ठाकूरचा त्यांच्या नावासारखा प्रशांत, अतिशय संयमी, असे शांततेत वावरणारा, कुठलेही टेन्शन न घेता आणि सर्व मुद्दे पक्षाचे ध्येय धोरण मोदी साहेबांचं केंद्राचं राज्याचं राबवणारा हा प्रशांत ठाकूर असल्याकारणानं त्यानं जे काम करत गेला आणि त्याचप्रमाणे वागत गेला ते लोकांना आवडलं आणि त्यामुळे लोकांनी प्रशांत दादाच्या हातून चौकारा बनवून घेतलेला आहे. लीना गरड यांनी घेतलेली मतं आपल्या पथ्यावर पडली का असं बोललं जातंय, नक्की काय खरं खोटं? एक गोष्ट आहे, त्यांना जी मतं पडली त्यापेक्षाही कितीतरी जास्त आघाडी आपण घेतलेली आहे. म्हणजे त्यांना मतं मला वाटते 32-35 हजाराची काहीतरी मतं असतील आणि आपण 60,000 पेक्षाही सुद्धा जास्त मतं आपण लीड घेतलेलं आहे. म्हणजे ती मतं त्या 2 नंबरच्या याच्यामध्ये टाकलं तरी आपल्या आघाडी जास्त होते आणि थोडंसं होतं परिणाम. किंवा 2 लोक विरोधक आहेत तर आपणही थोडंसं लूज होतो. जर असं जर नसतं तर आम्ही आणखीन त्वेषानं काम केलं असतं आणि त्याच्यातून सुद्धा आपली आघाडी जी आहे ती आणखीन पुढे लिहिली असतील. पण काही झालं तरी सर्वांनी एकत्र चांगल्या रीतीने काम केल्या कारणानं हा मोठा विजय झालाय. लीना गरड उभी राहिली काय, शेका पक्षानं जुने 2दा पराभूत झालेला उमेदवार ठेवला काय, शिक्षक मतदारसंघातून 3रा पराभूत त्याने काढलेला होता आणि असा माणूस ठेवला काय. फक्त देखावेगिरी त्यांनी केलं. कामाचं कार्यक्रमाची रूपरेषा त्याच्याकडे नव्हती. उलट भाजप आणि महायुतीकडं सर्व 5 वर्षाचं त्यांचं जे आहे नियोजन ते व्यवस्थित असल्याकारणानं महिला भगिनी असतील, म्हणजे याला भगिनी म्हणतो, बहिणींचा असेल, भावांचा असेल, मुलकांचा असेल, ज्येष्ठांचा असेल, सर्वांचा आशीर्वाद कामामधून आणि त्यांच्या दिशेतून त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही उभा राहिला, 3रा उमेदवार नाही राहिला, त्याचा विशेष काय फरक जाणार नाही वाटत. चौकार मारून मात्र आमदार प्रशांत ठाकूर विजय झाले. पण नागरिकांना आणखी एक स्वप्न आहे की लाल दिव्याची गाडी आमदार साहेबांना मिळावी. हे बघा, लाल दिव्याची गाडी मिळावी, नागरिकांचं असेल, पक्षाच्या कार्यकर्त्यांचं असेल, हे जरी असलं ते प्रशांत ठाकूरांच्या किंवा आमच्या लोकांच्या, आमच्या जवळच्या लोकांच्या मनामध्ये आम्ही ते काही घेतलेलं नाही. पक्षाला वाटलं ती जबाबदारी कुठली तरी प्रशांत ठाकूर टाकावं, पेलाशेट टाकावं, ते नक्कीच समर्थपणाने मिळतील. पण आम्हाला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे म्हणजे कुठल्याही नेत्याकडं, अगदी आमच्या फडणवीस साहेबांकडं किंवा बावनकुळे साहेबांकडे सुद्धा आम्ही बोलायला जाणार नाही.
त्यांना वाटलं त्यांनी दिलं तर ती जबाबदारी पार करून नक्कीच आपण दाखवू. आपल्या भागाच्या दृष्टीने सुद्धा जर ते सोयीचं असेल तर जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल आपल्या भागाच्या आणि राज्याच्या. तर लाड- त्यानुसार काम करायचं. लाडकी बहिणीचा परिणाम या इलेक्शनवरती झालेला आहे. नक्कीच झाला, चांगला झाला. म्हणजे सरकारने ज्या ज्या स्कीम, लाडकी बहीणच नव्हे तर ज्या ज्या स्कीम त्या गेल्या वर्षभरामध्ये 2.5 वर्षाचा सरकारचा कालावधी होतोय, तर जास्त करून हे वर्षभरामध्ये 6 महिन्यात जे केल्या त्या नक्कीच पराभूत झाल्या. पण विरोधकांनी ती टर उडवली, कोर्टात जाण्यापर्यंत गाठलं. त्याच्यानंतर मग मात्र शेवटच्या घडकेला काय, ते 1500 आम्ही 3000 दिलो. पूर्वी म्हणायचं काय बजेटला हे कसं टाकणार, काय खर्च करणार, आणि मग तुम्ही ज्यावेळेला 3000 ते तुमच्या जाहीरनाम्यात टाकायला लागलात तर तो खर्च कसा करणार. ते त्यांना ते वाऱ्यावर बोलत होते. आणि आपण मात्र त्याच्यावर भाजपच्या माहिती जी आहे ती प्रत्यक्ष प्रॅक्टिकली जे होऊ शक्य आहे ते आणि करून दाखवून ते करत होतं. आणि त्याच्यामुळं हे सगळ्या घटना ज्या आहेत सरकारच्या ते आपल्याला फायदेशीर ठरल्या. त्यामुळं मतदान जे आहे ते उचलून पुढे वाढीव मतदान झालेलं आहे. विरोधकांनी प्रशांतदादांना अनेक मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न केला, तरी देखील मतदारांनी प्रशांतदादा यांना मतदान करून चौथ्यांदा विजयी केलं. मतदारांचं कसं आभार मानाल? एक गोष्ट अशी, विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला, साहजिकच आहे, विरोधकच तो आहे, तो घेरण्याचा प्रयत्न करेल. पण ज्या आडव्या उभ्या मार्गाने ते घेण्याचा प्रयत्न करत होते तर त्याच्याऐवजी प्रशांत ठाकूरची दृष्टी साफ होती. काम करण्याची पद्धतीमध्ये त्यांनी ह्या सगळ्यातून तो काम करत करत गेलाय. त्यामुळं हे लोक काहीतरी बोंबलले, हे नाही ते नाही, हे असं ते तसं, तर त्याचा काही